नमस्कार मित्र हो, मी संजय कदम आपलं स्वागत करतो. करोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेला बरेचसे काही प्रश्न पडतात आणि तसेच काही प्रश्न आणि त्या संदर्भातली उत्तरं या स्वरूपाचा व्हिडिओ तयार करण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि तो व्हिडिओ तुमच्यासाठी सादर करत आहे. तर इथं आपण काही बघतो आहे, काही प्रश्न लिहिलेले आहेत आणि त्यांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर जाऊया आपण प्रश्नांकडे. तर ही एक प्रकारची प्रश्नमंजुषाच आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न जो सर्वसामान्य जनतेला पडतो की व्हायरस येतात कुठून. तर फक्त आपण करोना व्हायरसच्या संदर्भात विचार करत नाही, तर जगात लाखो प्रकारचे व्हायरस आहेत. आपण बसतो, जिथं हात लावतो, आपल्या आजूबाजूला जी हवा आपण श्वासातून आत घेतो, पाणी, फूड, आपलं अन्न, या सगळ्यांमध्ये जिथं तिथं सर्वत्र व्हायरस असतोच. पण त्याच्यातले काही व्हायरस आपल्याला धोकेदायक असतात, काही नसतात. त्याच्यामुळे व्हायरस येतात कुठून या प्रश्नाचं उत्तर काय, तर मानवी निर्मिती पृथ्वीवर व्हायच्या अगोदर, म्हणजे मनुष्य पृथ्वीवर निर्माण व्हायच्या अगोदर, लाखो वर्षांच्या अगोदरपासून व्हायरस पृथ्वीवर आहे आणि तो वेगवेगळ्या सजीवांमध्ये संक्रमण करून त्याचं मल्टिप्लिकेशन करत आलेला आहे आणि आजतागायत तो आहे आणि याच्या पुढेही राहणार आहे. त्याच्यामुळे तो येतो कुठून, तर तो निसर्गातच आहे आणि निसर्गातला जसं मानव एक घटक आहे तसा व्हायरस एक घटक आहे. त्याच्यामुळे तो काही असं जादूने तयार होत नाही. प्रश्न दुसरा, व्हायरस प्रयोगशाळेत तयार करता येतो का. तर जो मूळ निसर्गात आढळणारा व्हायरस आहे तर त्याच्या DNA किंवा RNAमध्ये, कारण काही व्हायरसेसच्या आत DNA तर काहींच्या आत RNA हे जेनेटिक मटेरियल म्हणजे त्याचं अनुवांशिक सामग्री असते. तर त्या अनुवांशिक सामग्रीमध्ये प्रयोगशाळेत बदल केले जातात आणि मग तो तसा नवीन व्हायरस जन्माला येतो किंवा तो नवीन व्हायरस क्रिएट केला जातो, तयार केला जातो. मग या पद्धतीने प्रयोगशाळेत मूळ व्हायरसवर थोडा बदल करून नवीन व्हायरस तयार करता येतो. आता प्रश्न तिसरा, प्रयोगशाळेत तयार केलेला व्हायरस जास्त धोकादायक असतो का. तर प्रयोगशाळेत व्हायरस का तयार केला जातो, त्याचं इंटेन्शन म्हणजे त्याचं मुख्य त्या व्हायरस तयार करण्यामागचा उद्देश काय आहे हे महत्त्वाचं आहे. जर तो जैविक अस्त्र म्हणून म्हणजे बायोलॉजिकल विपन म्हणून वापरला जाणार असेल तर तो मूळ निसर्गातल्या व्हायरसपेक्षा जास्त धोकेदायक, जास्त इन्फेक्शियस तयार करावा लागतो. कारण तो दुश्मन देशात पसरवला जातो, तिथं रोगराई निर्माण केली जाते त्याच्यातून आणि दुश्मन देशाला त्याच्यापासून नामोहरम करण्याचा प्रयत्न असतो. कुठल्याही पद्धतीचं केमिकल किंवा फिजिकल वार न करता, म्हणजे रासायनिक अस्त्र वापरून किंवा ॲटॉम बॉम्बचा वापर करून असं कुठलंही अस्त्र न वापरता बायोलॉजिकल विपन म्हणजे जैविक अस्त्र वापरून आपण दुश्मन जो देश असेल तर त्याला नामोहरम करू शकतो. याच्यासाठी इंटेन्शनली ते बनवलेले असतात. त्याच्यामुळे तो धोकेदायक राहू शकतो आणि मोस्टली राहतोच. चौथा प्रश्न, व्हायरस म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन करतो म्हणजे नेमकं काय करतं. तर व्हायरसच्या आता बघा, आता इथे एक फिगर दिसते तुम्हाला, याच्यामध्ये आपण करोना व्हायरस जो आहे म्हणजे सार्स कोरोना व्हायरस 2 या नावाने त्याला ओळखलं जातं. तर हा कोरोना व्हायरस याच्यामध्ये एक धागा असलेला RNA आहे, त्याला आपण सिंगल स्टँडर्ड RNA हे त्याची अनुवांशिक सामग्री. तर याच्यात काही थोडासा पण जलद बदल घडवला जातो. तो नैसर्गिक घडतो किंवा प्रयोगशाळेत घडवला जातो. म्युटेशन हे नैसर्गिक राहू शकतं किंवा प्रयोगशाळेतलं राहतं. तर त्याच्यामुळे म्युटेशन झालं की तो पहिल्या व्हायरसपेक्षा वेगळं बिहेव करतो, वेगळ्या पद्धतीने त्याची ऑर्गॅनिझमवर अटॅक करण्याची क्षमता बदलून जाते. त्याच्यामुळे म्युटेशन करतो तर ते म्युटेशन एकतर फायदेशीर असतं किंवा कधीकधी त्याला कुठलंही न्यूट्रल असतं, कुठलंही फायद्याचं नसतं. फायदेशीर असेल तर तो दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये इन्फेक्शन करू शकतो, अशी त्याच्याकडे क्षमता येऊन जाते म्युटेशनमुळे. ओके.
कोविड-19 म्हणजे करोना व्हायरसमुळे होणारा जो आजार आहे, सारखे नवनवीन साथीचे रोग का निर्माण होतात? म्हणजे बरेच लोक म्हणतात की आम्ही, समजा म्हातारे लोक असतील ते म्हणतील की आमच्या काळात तर असं काही व्हायरस नव्हता, असे काही नवीन नवीन आजार नव्हते, आता काही पण होतं, कुठलेही नवीन आजार येतात. मग हे का होतात, असे नवीन आजार का निर्माण होतात? तर त्याच्या मागचं कारण आहे, जर समजा तो विषाणूजन्य आजार असेल, म्हणजे व्हायरसपासून होणारा आजार असेल, तर तो व्हायरसमध्ये म्युटेशन म्हणजे त्याचं उत्परिवर्तन होऊन तो नवीन व्हायरस तयार झालेला असतो. की समजा पूर्वी तो इतर सस्तन प्राण्यांना संक्रमित करत असेल, त्यांच्यात रोग निर्माण करत असेल, पण नवीन व्हायरस हा मानवाला करू शकतो. त्याच्यामुळे प्राण्यांकडून आपल्यामध्ये संसर्ग किंवा आपल्यामध्ये रोग निर्माण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये येऊन जाते म्युटेशनमुळे. त्याच्यामुळे नवनवीन आजार आपल्याला होतात. आणि असं ऐकिवात येतं की पूर्वी हा आजार नव्हता, आता झाला. तर का? पूर्वी तो व्हायरस नव्हता तसा की जो मानवामध्ये रोग निर्माण करेल, पण त्याच्यामध्ये आता ती क्षमता आली, त्याच्यामुळे तो निर्माण होतो. म्हणून एखादा नवीन व्हायरस नवीन रोग निर्माण करतो, त्याच्यामागे त्याचं उत्परिवर्तन किंवा म्युटेशन हे कारण असतं. थर्मल स्कॅनरमुळे करोनाचे संक्रमण समजते का? हा पुढचा प्रश्न 6व्या नंबरचा. तर बऱ्याचदा तुम्ही आता टेलिव्हिजनवर बातम्या वगैरे बघत असतात, त्यावेळेस बघतात की ते जे लोक असतील यांची चेकिंग करताना ते एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे, डिव्हाइस आहे, ते लोकांच्या कपाळाच्या जवळ इथं लावलं जातं आणि मग ते चेक केलं जातं. त्याला आपण थर्मल स्कॅनर म्हणतो. म्हणजे काय? तर तो आपल्या बॉडीचं टेम्परेचर काय आहे हे दर्शवतो. दुसरी मेथड काय असते? आपण डॉक्टरांकडे गेलं तर ते डॉक्टर एकतर तो थर्मामीटर जो असतो तर तो आपल्या तोंडामध्ये किंवा इथं काखेमध्ये ठेवतात आणि मग तुमच्या बॉडीचं टेम्परेचर काय आहे, म्हणजे तुम्हाला ताप आहे का, फिवर आहे का, हे तर थर्मामीटर दाखवतो. थर्मल स्कॅनर जो असतो तो पण तेच दाखवतो, पण ते ॲडव्हान्स आहे थोडंसं टेक्निक, की शरीराला टच न करता, कारण करोनाचा पेशंट आहे त्याला डॉक्टर टच नाही करणार, स्पर्श नाही करणार. त्याच्यामुळे बाहेरच्या बाहेर थर्मल स्कॅनरने तुमच्या बॉडीचं टेम्परेचर काय, तुमचं बॉडीचं तापमान काय आहे, तर तो ओळखतो, शोधतो आणि दाखवतो. समजा 37 डिग्री आहे, 37 डिग्री सेंटीग्रेड आहे का, थोडं जास्त आहे, 40 आहे, तर ते त्याच्यातून दिसतं. आणि जर समजा दिसलं पण तर टेम्परेचर जास्त आहे म्हणजे त्या व्यक्तीला ताप आहे, एवढंच ते थर्मल स्कॅनर दाखवतो. त्याच्यामुळे करोना झाला आहे हे नाही दाखवत. त्याच्यामुळे त्याच्या संदर्भात गैरसमज करू नका की थर्मल स्कॅनर आहे त्याच्यामुळे करोना समजतो, असं नाही. करोना टेस्ट नंतर समजतो, थर्मल स्कॅनरमुळे नाही. थर्मल स्कॅनर ताप दर्शवणारं यंत्र आहे. समजलं? ओके, पुढे प्रश्न क्रमांक 7. ब्लिचिंग पावडर, अल्कोहोल किंवा अल्कोहोलचा फवारा रोग प्रसार रोखू शकतो का? तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघतात की स्प्रेयर, मोठमोठे प्रेशर लावून स्प्रेयरने अशी काही औषधं असेल यांची फवारणी केली जाते. तर ब्लिचिंग पावडरमध्ये मोस्टली क्लोरीन असतं किंवा अल्कोहोलचा वापर करतात. तर रोगप्रसार त्याच्यातून रोखता येतो. पण हे कुठं, याची फवारणी कुठं केली जाते? तर ज्या वस्तूंच्या संपर्कात आपण येतो, मोस्टली निर्जीव वस्तूंच्या, जसं तुम्ही जिन्याची रेलिंग असेल तर तिला फवारणी केली जाईल, दरवाजे खिडक्या असतील किंवा आपले व्हेकल्स असतात, तर ज्या ठिकाणी आपला ह्युमन स्पर्श होतो, मानवी स्पर्श होतो, अशा सगळ्या ठिकाणी आपण एक तर ब्लिचिंग पावडर किंवा अल्कोहोल किंवा इतर दुसरे रिकमेंडेड जे केमिकल्स असतात, रसायन असेल, यांचा आपण फवारणी करू शकतो. त्याच्यामुळे व्हायरसला आपण रोखू शकतो काही प्रमाणात. ओके. पण पेशंटच्या अंगावर, समजा कोरोना पेशंट आहे त्याच्या अंगावर डायरेक्ट याची फवारणी करू नये, कारण आपल्या सर्वसामान्य माणसासाठी पण ती फवारणी आपल्या त्वचेला किंवा डोळ्यांना वगैरे धोकेदायक राहू शकते. त्याच्यामुळे सहसा निर्जीव वस्तूंवरती फवारणी करतात जिथं आपला स्पर्श येतो त्या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 8. अँटीबायोटिक्स करोना व्हायरसच्या अटकावासाठी प्रभावी आहेत का? तर अँटीबायोटिक्स हे जीवाणू म्हणजे बॅक्टेरियांना किल करण्यासाठी किंवा त्यांना नियंत्रित करण्यासाठी वापरलं जाणारं औषध आहे. व्हायरससाठी ते एवढे सफिशियंट नाही आहेत व्हायरसला कंट्रोल करायला. म्हणून जो कोविड-19 नावाचा रोग आहे तर तो अँटीबायोटिक्स दिल्यामुळे रिपेअर होऊन जाईल याची शक्यता नसते, कारण अँटीबायोटिक्स हे विषाणू म्हणजे व्हायरसच्या विरोधातलं औषध नाही. त्याच्यामुळे ते एवढं इफेक्टिव्ह म्हणजे प्रभावी नाही.
9वा प्रश्न, अँटीव्हायरल औषध उपलब्ध आहे का? तर जगातले बरेचसे शास्त्रज्ञ, काही संशोधन संस्था, विद्यापीठांचे संशोधन विभाग किंवा औषधी कंपन्या हे अँटीव्हायरल औषध शोधण्यासाठी दिवसरात्र मग्न आहेत. पण आजपर्यंत लाईफ सेव्हिंग अँटीव्हायरल ड्रग किंवा औषध मिळवायला यश आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आजतागायत शुअर शॉट मानवी जीवनाला एखाद्या व्हायरसच्या अटॅकपासून वाचवेल असं औषध अस्तित्वात नाही. पण त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. जोरात बोलणे किंवा ओरडणे यामुळे करोनाचा प्रसार होतो का? तर बऱ्याचदा असं असतं की काही लोक बोलतात, जोराने बोलतात, तर त्यावेळेस त्यांच्या तोंडातून सूक्ष्म द्रव बिंदू म्हणजे ड्रॉपलेट्स बाहेर फेकले जातात. जर ते फेकले जात असतील तर करोनाचा प्रसार त्याच्यामुळे होऊ शकतो. पण तो व्यक्ती करोनाबाधित असला पाहिजे. त्याच्यामुळे बोलण्यातून किंवा जोरातून ओरडण्यातून ड्रॉपलेट बाहेर पडण्यामुळे प्रसार होऊ शकतो जर व्यक्ती बाधित असेल तर, अदरवाईज नाही. कोविड-19 रोगविरोधात वॅक्सिन लवकर तयार का होऊ शकत नाही? कारण बरेच लोक असा प्रश्न विचारतात की वॅक्सिन का नाही येत त्याच्यावर. तर वॅक्सिन तयार करणं म्हणजे कोरोनाच्या विरुद्धची लस तयार करणं ही सोपी आणि जलद प्रक्रिया नाही. ती फार कठीण, क्लिष्ट आणि वेळ घेणारी प्रक्रिया आहे. कारण वॅक्सिन म्हणजे काही एक जादू नाही, मॅजिक नाही की लगेच तयार होऊन जाईल. त्याच्यासाठी खूप चाचण्या म्हणजे ट्रायल्स असतात, टेस्ट घ्याव्या लागतात आणि मग ती तयार झाल्यावर पण ती प्राण्यांवर आणि मानवावर त्याच्या प्राथमिक चाचण्या होतात. जर त्यांचे काही साईड इफेक्ट नसतील तर त्यांना रेकमेंडेशन मिळतं आणि मग ती ट्रायलसाठी रेडी होते. त्याच्यामुळे लगेच व्हायरसच्या विरुद्ध वॅक्सिन किंवा कुठल्याही रोगावर वॅक्सिन तयार होत नाही. ती थोडी दीर्घ प्रक्रिया आहे. म्हणजे करोनाच्या बाबतीत पण काही महिने जातील वॅक्सिन तयार करायला, अशी स्थिती आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक जास्त आहे, करोनाग्रस्तांचं प्रमाण जास्त मिळतं आहे इतर राज्यांपेक्षा, असं का? असं बरेच जण विचारतात. तर त्याच्या मागचं कारण साधं आणि सिंपल आहे. तर महाराष्ट्र भारतातलं प्रगत राज्य आहे आणि त्यातल्या त्यात मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी किंवा भारताची पण आर्थिक राजधानी आहे. तर तिथं अख्ख्या जगातले पर्यटक किंवा भारतभरातून मजूर किंवा व्यावसायिक येतात. त्याच्यामुळे खूप वर्दळीचं ठिकाण आहे मुंबई म्हटल्यानंतर. आणि पुन्हा तिथं दाट लोकवस्ती आहे कारण तिथं रोजगार मिळतो म्हणून. मग जसं आपण जर विचार केला तर मुंबईची लोकसंख्या, एकट्या मुंबई शहराची, महाराष्ट्राचा जर विचार केला तर एकट्या मुंबईची 1951मध्ये 29,66,000 एवढी लोकसंख्या होती. 29,66,000 एवढी लोकसंख्या होती मुंबईची. स्वातंत्र्यानंतर पहिली जनगणना 1951मध्ये झाली आणि आता पुढची 2021ला होईल. पण आज 2020मध्ये मुंबईची लोकसंख्या त्या 29 लाखावरून 2 करोडपेक्षा जास्त झाली, 2 कोटीच्या वर पोचली आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकतात की एखाद्या शहराची, आता महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटीच्या जवळपास असं आपण मानूया आज, आणि एकट्या मुंबईची 2 कोटीच्या वर आहे. म्हणजे ते शहर किती लोकांनी भरलेलं आहे दाटीवाटीने याची आपल्याला कल्पना येते. त्याच्यामुळे आणि ते विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय म्हणजे आपल्या देशापुरतं नाही तर आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. त्याच्यामुळे तिथं गर्दी होईलच आणि गर्दी हे एक माध्यम आहे करोना स्प्रेड व्हायला. त्याच्यामुळे महाराष्ट्रात करोनाचं प्रमाण जास्त असायचं कारण तिथं लोक जास्त येतात, टुरिस्ट पर्यटक जास्त येतात, वर्दळीचं ठिकाण आहे, लोकसंख्या जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट, इतर कुठल्याही राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त टेस्ट होत आहेत, चाचण्या होत आहेत करोनाच्या. त्याच्यामुळे जास्त चाचण्या झाल्या म्हणजे दर 1000 लोकांच्या मागे महाराष्ट्रात जास्त आहेत चाचण्या इतर कुठल्याही राज्यांपेक्षा. त्याच्यामुळे प्रमाण
जास्त निघणारच आहे. तर त्याच्यामुळे काही गैरसमज करू नये. थंड किंवा उष्ण वातावरणाचा कोरोना व्हायरसवर परिणाम होतो का? नॉर्मली व्हायरस जो आहे तर सर्वसाधारणपणे थंड आणि दमट वातावरणात चांगला फोफावतो, वाढतो, मल्टिप्लाय करतो. म्हणजे त्याच्यासाठी ते आयडियल आहे. पण आज आपण विचार करतो आहे की महाराष्ट्रात तर टेम्परेचर खूप आहे, मे महिना आहे, टेम्परेचर जास्त आहे, मग तरी आपल्याकडे कसं काय प्रसार करतो आहे? तर बाहेरच्या वातावरणाचा खूप परिणाम होणार नाही. कारण व्हायरस समजा एखादा बाधित व्यक्ती आहे, तो त्याच्या शरीरात आहे, त्याच्या शरीराचं टेम्परेचर किती आहे? 37 म्हणजे 36 डिग्री सेंटीग्रेड आहे. आणि त्याला ताप असेल तर ते आहे समजा 38, 39, 40पर्यंत असेल काहीतरी. पण त्याच्यात तो लगेच मरणार नाही. तो मल्टिप्लाय होतो आहे, तो तिथं वाढतो आहे, त्याचे 2चे 4, 4चे, आणि तो लाखांमध्ये तिथं वाढतो आहे. आणि त्याच्यामुळे बाहेरच्या वातावरणाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही, कारण तो आत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात किंवा भारतात ज्या ठिकाणी थोडंसं कमी टेम्परेचर आहे तिथं खूप कोरोनाचा जोरात उद्रेक असेल, आणि जिथं जास्त टेम्परेचर आहे त्या ठिकाणी कमी असेल, असंही काही समजण्याजोगं नाही. कारण बाहेरच्या वातावरणाचा खूप परिणाम नाही होणार त्याच्यावर. त्याच्यामुळे तो प्रसार करू शकतो. आणि असं काही वैज्ञानिक सत्य समोर आलेलं नाही आहे की 40 डिग्री सेंटीग्रेड जिथं टेम्परेचर आहे, तापमान आहे, त्या ठिकाणी कोरोना व्हायरस स्प्रेड होऊ शकणार नाही. असं काही आजपर्यंत WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या किंवा कुठल्याही वैज्ञानिक संस्थेने असं सिद्ध केलेलं नाही आहे. हाताच्या कोपऱ्याजवळ म्हणजे इथं आपल्या एल्बोच्या जवळ शिंकणे व्हायरसचा प्रसार रोखू शकतो का? तर ही सर्वसामान्य गोष्ट आहे की जेव्हा आपण मोकळ्या हवेत शिंकतो किंवा जोराने आपल्याला खोकला येतो, तर आपल्या नाकातोंडातून जे सूक्ष्म द्रवबिंदू असतात, ज्यांना ड्रॉपलेट म्हणतो आपण, तर ते बाहेर निघतात, जोरात फेकले जातात, आणि त्याच्यामुळे तो प्रसार होतो बाधित व्यक्तीकडनं सुदृढ व्यक्तीकडे. पण सर्वसाधारणपणे आता आपल्याला माहीत नाही, समजा एखादा असा पर्सन आहे की जो अननोन आहे आणि तो समोर शिंकण्याच्या ऐवजी जर तो हाताच्या कोपऱ्याजवळ जाऊन शिंकत असेल तर त्याचे ड्रॉपलेट्स तिथं पळतात त्या हाताच्या कोपऱ्याजवळ, एल्बो रिजनच्या जवळ, आणि तिथं चिपकून जातील. त्याच्यामुळे ते हवेत मोकळ्यापणे मुक्तपणे प्रसार पावणार नाहीत. त्याच्यामुळे साहजिकच आहे की त्याच्या प्रसारावर प्रतिबंध येईल, अटकाव येईल. ओके. कोरोना व्हायरसचा संसर्ग मानवाकडून आपले पाळीव प्राणी जे असतात, पेट ॲनिमल्स, यांच्याकडे होतो का, यांच्यात होईल का? तर असं जागतिक लेवलवर काही असं सिद्ध झालेलं नाही की मानवाला करोना झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या घरातल्या पाळीव प्राण्यांनाही होऊन गेला. तो डॉग्स किंवा कॅट्स असतील, कुत्रे मांजरं असतील, तर यांच्यामध्ये तो प्रसार पावला आहे, असे काही जागतिक लेवलवर आपल्याला शास्त्राने प्रमाणित केलेले पुरावे नाही आहेत. त्याच्यामुळे असं काही म्हणता येणार नाही. जर समजा तसे पुरावे समोर आले तरच आपल्याला ते म्हणता येईल, नाही तर मग हे हवेतल्या गोष्टी असतात काही. तर मित्र हो, या पद्धतीने आपण 15 प्रकारचे प्रश्न या छोट्याशा प्रश्नमंजुषा असलेल्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा, आणि पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी स्कॉलर्स पॉईंट हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.